तिचा एक हाफ साईडचा जो फेस आहे तो पूर्ण असं जळलेला आहे, पूर्ण जळलेला, बेकार एकदम. तिच्या हातावरती पूर्ण असे ब्लड मार्क्स आहेत ओरबडल्यासारखे. ही स्टोरी मला माझ्या मित्रांनी सांगितलेली आणि ही त्याच्याबरोबर आत्ता ऑगस्ट 2023 हल्लीचीच गोष्ट आहे. फार 5-8 महिन्याआधीची गोष्ट. हो, आत्ताचीच गोष्ट आहे. ही स्टोरी त्यांनी मला सांगितलेली आणि ही स्टोरी माझ्या एरियातलीच आहे. तर आणि त्यांनी मला सांगितलं डिसेंबरमध्ये, जेव्हा आम्ही बरेच टायमानंतर भेटलेलो, कारण तो त्यानंतर थोडे दिवस आजारी होता. मग नंतर त्याचं काही काम वगैरे होतं म्हणून आमचं काही बोलणं एवढं झालं नव्हतं. आणि माझा जिमचा मित्र आहे तो. तर तो माझा मित्र आणि माझा मित्र आणि त्याचा जो ग्रुप होता, तर हे लोक आता कॉलेजमध्ये आहेत आणि हे लोकांचा ग्रुप आहे, एक 7-8 लोकांचा ग्रुप आहे. तर हे लोक ना तेव्हा माझ्या मित्राच्या घरी नाईट आऊट करत होते. आणि तो अंबानी हॉस्पिटल माहिती असेल, जे लोक अंधेरीमध्ये, हो अंधेरी, त्याच्या अपोजिटमध्येच लेन जाते सहयोगनगर, तिकडेच राहतो. तर त्याचीच ही गोष्ट आहे. तर ते लोक त्याच्या घरी चिल करत होते, नाईट आऊट वगैरे मस्त सगळं चाललेलं. आणि आता माहिती आहे, एक नाईट आऊट झाले की कधी कधी काय होतं की आईबाबांचा कॉल येतो. हां, की तुम्ही नाईट आऊट कुठे आहेस. आपल्या इथे काय आहे की नाईट आऊट हा प्रकार नाहीये महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये. महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये काय 12च्या आत घरात, 7च्या आत घरात होतं, आता 12 झाले. पोरांना जास्त पण एकदम थोडं पुश केलं ना, हो एक्झॅक्टली 12 वाजेपर्यंत घरी. हां, मॅक्स टू मॅक्स. आता इव्हन माझं पण कसं आहे की मी पण कधी नाईटला वगैरे गेलो आणि घरी सांगून जरी गेलो तरी त्यांचा एक बोलतो ना काळजीपोटी एक कॉल येतो की हां किती वेळ लागेल अजून, तेव्हा मग सांगावं लागतं की हां मला सकाळ होईल किंवा हे होईल असं तसं. तर आता एक एज झालं ना की 20+ 23 झालो आहे, तर थोडा एक फ्रीडम असतो. पण ते लोक कॉलेजमध्ये आहेत. सो बेसिकली काही फॅमिलीजमध्ये चालतं, काही नाही चालत. बरोबर. तर त्याचे लोक, त्याच्याकडे 7-8 लोक होते. लोक PS वगैरे खेळत होते, काहीतरी करत होते, नाईट आऊट करत होते, एन्जॉय करत होते. आणि तितक्यात ना एका पेरेंटचा फोन आला त्याच्या एका मित्राला. त्यांनी सांगितलं की कुठे आहे. म्हणजे हां मी ईशाच्या घरी आहे. नाही लवकर ये घरी, आता जास्त वेळ थांबायला नाही देणार, खूप झाली नाईट आऊट वगैरे. ठीक आहे, तू तसं पण आज सकाळपासून गेलायस, तिथेच आहेस, अजून कुठे आला नाही तू. बोलतो मम्मी थांबू दे प्लीज. तर नाही, मम्मी बोली ये घरी. बोलतो ठीक आहे येतो. मग तो जसं बोलला ना की एक कोण बोललं ना की मला घरी जायचं आहे, तर मग माहिती आहे ना एक पूर्ण वाईब भेटली अशी ती थोडी स्पॉइल होते. अरे यार हा चाललाय. मध्ये सगळ्यांचा थोडा मूड ऑफ झाला. मग तो बोलले छोड फिर ठीक आहे, चल हम लोग भी जाते वगैरे, त्यांचं हे चालू झालं की आम्ही पण निघूया वगैरे. मग हे लोक निघाले, ऑलमोस्ट सगळेच निघायला हे झाले. आणि खाली आले 7 लोक होते आणि 3 बाईक्स होत्या. तर माझा जो मित्र आहे तो बोलला की चल मी पण येतो, तुम्हाला सोडायला येतो चल. मग त्यांनी त्याची पण बाईक काढली, त्याला पकडून बाकीचे जे लोक होते तेवढे. तर मग लोक बसले, बाईकवरती बसले, असे 3 बाईक्स झाले टोटल. आणि बोलले चल आता आपण जाऊया. म्हणजे 2 बाईकवरती ट्रिपल बसलेत. ट्रिपला 6 लोक निघाले. येस. 2 बाईकवरती ट्रिपली बसलेत. आणि एक थोडी बोलतो ना R15 टाईप असेल तर त्याच्यावरती 2. तर हे लोक निघाले आणि निघून येतात ना, तर अंबानी हॉस्पिटलपासून तू थोडा पुढे जाशील ना, तर तुला एक येस बँक दिसेल. येस बँक, बरोबर, मॉडेल टाउनची येस बँक, बरोबर. तर येस बँकच्या इकडे ना, येस बँकच्या इथे सिग्नल आहे मोठा. तर रात्री हे लोक तिकडून गेले आणि आपले मस्त तिघाशे मस्तीमध्ये बोलत कसं आता मित्र तसे बोलत चाललेले आणि आतल्या लेनवरून निघाले. अच्छा. तर मग RTO थ्रू ते लोक तिकडे पोचले आणि तिथे पोचल्यावरती थांबले. आणि थोडा वेळ थांबल्यानंतर काहीतरी मला वाटतं सिगरेट वगैरे असेल तर थोडंफार झालं. आणि नंतर बोलले चला आता निघूया, आता तर खूप अजून उशीर होईल नाही तर. मग हे लोक सिग्नलच्या थोडं पाठी थांबलेले, जिथे मेडिकल्स आणि हे सगळं आहे, पानपट्टी एक आहे छोटीशी. तर त्यांचं हे झालं आणि तिकडून निघाले ना, तर त्यांनी सिग्नलपासून लेफ्ट घेतला. तर जो जे 3 बाईक्स होते ना, तर जी पुढे बाईक चाललेली ना, त्याच्यासमोर अचानक एक बाई आली. आणि पूर्ण असं केस बीस असे पुढे होते आणि ब्लॅक पूर्ण असं घातलेलं. तरी अचानक बाई आली. तर त्यांनी
तिला बघून हॉर्न मारला पटकन आणि जरा साईडून गेला की थोडंसं स्पीड पकडलेला. बोलतो पाठी बघून बोलले अरे तुला दिखता नहीं है क्या आपको. तो माझा मित्र होता, बोलता अरे छोड़ ना यार, मतलब रात का टाइम में मत ऐसा बोल किसी को भी, लड़की है तो अपने पे ही आ जाएगा, छोड़ जाने दे, हो गया रहेगा गलती, छोड़. असं बोलतात आणि तो ठीक आहे असं बोलला नाही गेले. आणि माझ्या मित्रांनी म्हणजे हे दोघं पुढे गेले आणि जेव्हा माझ्या मित्रांनी असं मिररमध्ये बघितलं ना, त्याच्या बाईकच्या मिररमध्ये, तर त्याच्या बाईकच्या मिररमध्ये दिसलं ना की त्या बाईच्या हातात लिटरली कसा बेबी आहे. ओके, लहान बाळ आहे. बापरे. ठीक आहे. आणि तिने ती असं बाळ पकडले तिने आणि तिच्या हातावरती पूर्ण असे ब्लड मार्क्स आहेत ओरबडल्यासारखे. ब्लेड बिडनी कापतो माहिती आहे आपण, तसे पूर्ण मार्क्स आहेत, ॲज इफ कोणीतरी मारले किंवा टॉर्चर केले. आणि ती फक्त असं बाळ हातात आहे आणि ती रस्त्याच्या मध्ये उभी आहे लेजिट. रस्त्याच्या मध्ये उभी राहून फक्त असा एक लुक दिला त्या मिररमध्ये मुलांना. हां. आणि तिला डोळे नव्हते भाई. बापरे. पूर्ण सफेद आयबॉल्स असतात ना, ते नव्हते, फुल सफेद डोळे. तिने फक्त लुक दिला, ह्याची फाटली. बोलतो शेट चल जल्दी चल बघा आगे. गेल्या आणि थांबवली गाडी थोड्या पुढे जाऊन. तर त्यांनी बोललं अरे भाई तूने वो लड़की को जिसको देखा अभी तू, औरत को जो चिल्ला जिसको तू चिल्लाया देखा तूने मिरर में पीछे. बोलतो नहीं भाई. तो क्यों, क्या हुआ. अरे मैंने उसके हाथ में ना ऐसा मतलब बच्चा देखा था, वो बीच सड़क पे क्या कर रही थी यार, मतलब उड़ा सकता था कोई भी, और बीच सड़क पे हम लोग को देख रही थी और शी वॉज लाइक यू नो, तिचे पाय पण उल्टे होते. बोलतो क्या बात कर रहा है तू. मैंने तो उसके हाथ में कुछ नहीं देखा, मेरे को तो लग रहा वो नॉर्मल है, ऐसी औरत जा रही है, रोड क्रॉस कर रही है. बोलतो मग त्यांनी दुसरे जे तिघं होते त्यांना विचारलं की तुम्हाला काय दिसलं का. बोलतो हम लोग को औरत दिखी, आम्हाला पण तिच्या हातावरती स्कार्स वगैरे दिसले. आम्हाला दिसलं की तिचा एक हाफ साईडचा जो फेस आहे तो पूर्ण असं जळलेला आहे, पूर्ण जळलेला, बेकार एकदम. मग ह्या शॉकमध्ये पडला की एवढे लोक आहेत आणि सगळे तिचं वर्णन वेगवेगळं कसे काय करतायत. म्हणजे ती नक्की बाई कुणाला कशी दिसली हे पण आता कुणाला हे नाही की असं होतंय, वेगवेगळी दिसते ती बाई. आणि तिचे आजपर्यंत मला नाही वाटत की तिकडे कुणाचं असं काही झालं आहे. फक्त एक आमच्या बिल्डिंगमध्ये एक राहायचे काकू होते आणि त्यांचा एक मुलगा होता. फक्त त्यांना त्या स्पॉटला जाताना म्हणजे टेम्पो खाली आला होता, तो त्याला ट्रकनी उडवलेलं. पण मला पण त्याचं असं की कुणाला दिसलं नाही की त्यानंतर असे कुणाला एक्सपिरियन्स झाले त्या स्पॉटवर. पण हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी नवीनच होता की भाई आपल्या एरियामध्ये असं होतं आहे.